येशू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण येशू ख्रिस्ताच्या नावाचा क्रूसचे चिन्ह आपल्या शरीरावर अंकित करून त्याद्वारे या प्रार्थनेची सुरुवात करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावी आमेन. येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्या सर्व बांधवांना प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आशीर्वादित करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद देण्यायोग्य जितके आशीर्वाद त्यांना पाहिजे त्याहूनही जास्त परमेश्वर आम्हावर कृपादृष्टी करतो. हालेलुया, हालेलुया. तर आम्ही कधीतरी परमेश्वराला हाक मारत नाही. कधीतरी आम्हाला विसर पडतो, कधी आम्ही प्रार्थना पण करायला विसरतो, कधी मन होत नाही आणि अशा प्रकारे वेगवेगळी कारणे आमच्याकडे असतात प्रियजनांनो, की आम्ही परमेश्वरा का प्रार्थना केली नाही. आज काम जास्त होतं किंवा आज ऑफिसमधून येताना किंवा कामावरून येताना आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही अडकलो की आम्हाला आमच्याने प्रार्थना केली गेली नाही, आम्ही थकलेलो वगैरे. पण प्रार्थना ही कधीही आपण करू शकतो. त्याचा एक ठराविक वेळ आम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय सुद्धा सतत मनामध्ये, आत्म्यामध्ये निरंतर आम्ही प्रार्थना करायची आहे. हालेलुया. सतत मनामध्ये हालेलुया, हालेलुया. मन आमचं परमेश्वरामध्ये रमेल आणि जर नाही थोडं तरी आमच्याकडून काहीतरी आम्ही कुठेतरी उणेपणा जर झाला तर मग आमच्यावर काही ना काही हल्ले होतात सैतानाद्वारे. सैतानाचे जे दुष्ट पिल्ले आहेत, दुष्ट आत्मे ज्याला आम्ही म्हणतो, तर ते आमच्यावर असे हल्ला करतात, छोटे मोठे प्रहार करतात. आणि ते प्रहार म्हणजे माहीतच असेल तुम्हाला, पण योहानकृत शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 10 अध्याय 10व्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे की चोर जो येतो तो कशासाठी येतो? काय तो आम्हाला सांगून येतो की मी येत आहे, हॅलो, मेसेज पाठवतो की फोन करतो, आज मी येतो, तू झोपून राहा किंवा तू जागे राहू नको, मी येत आहे, काहीतरी काम नाही. प्रिय भगिनींनो, चोर येत आहे गपचूप आणि लपून. त्याच्या वेळी त्याला जेव्हा काही हवं आहे, त्याला जेव्हा चोरी करायची आहे, तो बसतो की हे आत्म्यामध्ये यांचा आत्मा झोपलेला आहे, ह्यांनी आज प्रार्थना केली नाही, ह्यांनी आज परमेश्वराला हाक मारली नाही, चला आता बघूया. आणि असाच एक प्रकार घडला. एक घटना आम्ही बायबलमध्ये सुद्धा वाचतो. पवित्र बायबलमध्ये लिहिलेले आहे, जे योबाचा ग्रंथ, योबचं पुस्तक जुन्या करारामध्ये, आणि त्याच्यात 1 ते 2 अध्याय आम्ही पूर्णपणे वाचलं तर आम्हाला कळून येईल की सुरुवातीपासून वाचलं तरी अगदीच बरं कळून येईल की काय होतं त्या योबाकडे आणि काय त्याने त्याचं चोरलं सर्व काही. आणि हा सैतान परमेश्वराच्या त्या सभेमध्ये जिथे सर्व स्वर्गदूत या पृथ्वीचा भ्रमण करून पृथ्वीचे सगळ्यांची कसे आहेत परमेश्वराची लेकरे, कोण काय करतो, ते त्याचा सगळा हिसाब परमेश्वराला द्यायला गेले तेव्हा त्यावेळी त्यांनी एक रिपोर्ट बनवला एका व्यक्तीचा की हा विश्वासी काय करत आहे पृथ्वीवरती, त्याने काय केलं, तो झोपलेला आहे, तो मिसाला गेला नाही, तो त्याने आज दयेची प्रार्थना केली नाही, त्याने आज कोणासाठीच प्रार्थना केली नाही, ना आपल्यासाठी ना त्याने आज क्रूसाचे चिन्हसुद्धा आपल्या शरीरावर अंकित केले नाही, तो झोपूनच राहिला, रविवार असूनसुद्धा मिसाला गेला नाही. असे वेगवेगळे रिपोर्ट त्या स्वर्गदूतांनी बनवले आणि परमेश्वरासमोर मांडले. त्यांच्या सर्वांच्या मागे होता हा चपळ आणि कुटील आणि दुष्ट आणि ईर्ष्याळू म्हणजे जळफळ असणारा सैतान होता. आणि तो सुद्धा ते सभेत स्वर्गात पोचला आणि त्याने सुद्धा सांगितलं की ह्यांनी एक चांगला रिपोर्ट दिला स्वर्गदूतांनी की असं
थोडी जणं प्रार्थनेमध्ये चुकली, त्यांचा वेळ चुकला, त्यांनी प्रार्थना केली नाही किंवा ते पण त्यांच्यामध्ये चांगली लोकं पण होती आणि सैतानाने तेच ऐकलं की मी पण गेलेलो, मी पण ह्या विश्वामध्ये जगामध्ये फिरलो आणि मी बघितलं योब ज्याच्याबद्दल परमेश्वर सांगत आहे की हा माझा अगदीच माझ्या जवळचा आणि विश्वासू आहे आणि तो भक्ती कधीच कमी करत नाही, कसलंच त्याच्यामध्ये उणेपणा नाही, तू पाहिजे तर परीक्षा घेऊ शकतोस. आणि तेव्हाच तो सैतान सांगतो मी कशी त्याची परीक्षा घेऊ, कारण त्याची परीक्षा घेऊ पाहत होता तो सैतान या जगामध्ये असताना. हालेलुया. आणि त्याने प्रयत्नसुद्धा केले, तो त्याच्या निकट पण गेला, घराजवळ पण गेला, पण तिथे एक ते आडा घातलेला होता, माहीत असेल तुम्हाला. ज्याचं त्याचं घर जितकी जमीन असते, ज्या घराच्या अवतीभोवती कोण जे असतात गाय बैल त्यांच्या आपल्या अंगणात येऊ नये म्हणून अंगणाचा जेव्हा तो अंगणाचा जेवढा तो भाग असतो ते संपेपर्यंत तिथे आडा घालतात. घालणं म्हणजे काट्याने ते विणून बांधतात. एक दरवाजा पण असतो त्याला यायला जायला आणि ते बंद करतात. तर अशी बकरी वगैरे घरात शिरू नये, कोण पण जनावरं येऊ नये म्हणून, कोण अनोळखी आला तरी तिथे बाहेरच तर तसाच सैतान गेलेला, पण तो बाहेर राहिला कारण तो आडा, ती लक्ष्मण रेखा अशी परमेश्वराने त्याला सुरक्षा रेखा ठेवलेली होती. हालेलुया. परमेश्वराचा आडा होता तो. हालेलुया. आणि सैतान सांगत आहे परमेश्वराला की तू तो आडा घातलास म्हणून मी त्याला काहीच त्याचं करू शकत नाही, मी त्याचं काही बिघडू शकत नाही. हालेलुया. तर हे त्याने अनुभव घेतला आणि त्याने पण रिपोर्ट आपला दिला की म्हणजे त्याला काहीतरी योबाचं बिघडायचं आहे, त्याचं बिघडू दे, काहीतरी त्याचं चोरायचं आहे, ते हेच करतो चोरण्यासाठी. योहानकृत शुभवर्तमान 10 अध्याय 10व्या ओळीमध्ये काय लिहिले आहे, चोर येतो तो फक्त चोरी करण्यास, मारण्यास, घात करण्यास, आमचा जीव घेण्यास आणि सर्व काही नष्ट करण्यास. त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळतो. आम्ही जरा दुःखी असलो की त्याला खूप आनंद होतो. आम्ही सुखी असलेले त्याला पाहवत नाही. आम्ही जर हसते खेळते राहतो, कुटुंबामध्ये सर्व एकत्र एक मनाने राहतात, तर कुठे ना कुठे तो सैतान मध्येच येतो, काहीतरी बिघडवतो, काहीतरी ते विस्कटतं, कोणी ना कोणी काही ना काही वाईट विचार करतात किंवा नासमज त्या लोकांमध्ये आपसात फूट घालण्याचा भरपूर प्रयत्न त्याचे असतात. हालेलुया. पण त्याने काही गेलं नाही म्हणून तो परमेश्वराकडे तक्रार घेऊन आला आणि परमेश्वराने सांगितलं ठीक आहे, तू आत्ता जा आणि मी तो आडा काढतो. हालेलुया. परमेश्वराने जी ती लक्ष्मण रेखा आखलेली होती, ते सुरक्षाचा घेरा होता किंवा आडा होता, तो परमेश्वराने मागे घेतला, ते काढलं. तेव्हा त्याने प्रहार केला आणि पण परमेश्वराने त्याला ताकीद दिलेली, त्याला सांगितलेलं होतं की तू त्याच्या अंगाला हात लावू शकत नाही आणि त्याला स्पर्श करू नये, त्याच्या शरीराला काहीच करायचं नाही. पण सैतान ना, तो कसं काही हे करेल, त्याला तर नष्टच करायचे आहे, त्याला ते जे नाही करायचे तेच तो करतो, उलटच करतो. आणि त्याने तेच केलं. त्याचे मुलं बाळं त्यांना मारून टाकली, त्याची शेती ती नष्ट केली, त्याच्या गुराढोरांना सर्वांना मारून टाकलं. त्याची फक्त एक बायकोच राहिली आणि तो योब त्याच्या शरीराला त्याने स्पर्श केला. परमेश्वराचं सुद्धा सैतानाने ऐकलं नाही. हेच बघा, इथेच आम्ही चुकतो. सैतान कोणाचंच ऐकत नाही, परमेश्वराचं ऐकत नाही म्हणून तो खाली फेकला गेला. सैतान, तो लुसिफर जो चांगला होता स्वर्गदूत, तो परमेश्वराचं ऐकत नाही म्हणून तो फेकला गेला. म्हणून तो आज इथे आमच्यासुद्धा खाली आहे आणि आम्हाला त्रास देतो. तर त्याने त्याच्या शरीरावर कोड त्याला दिला, तो कोडी झाला, कुष्ठरोगी झाला. कुष्ठरोग त्याच्या शरीराला एवढा बाधला की अक्षरशः तो योब रडायला लागला आणि त्याच्या बायकोने सुद्धा त्याचा साथ दिला नाही. ती बोलली, अरे माणसा, तू माझा नवरा आहेस, पण तरीसुद्धा ती म्हणाली
की तू परमेश्वराला श्राप दे आणि मर. कशाला हे सहन करतोस? हालेलुया. पण आम्ही बघतो योबाचे जी सहनशक्ती होती आणि जो त्याचा विश्वास होता, जो त्याचा परमेश्वरावर धावा त्याने सोडला नाही, तो सतत परमेश्वराचा धावा करीत राहिला अगोदरसुद्धा. आणि जेव्हा त्याच्यावर ही दुष्ट वेळ आली, जेव्हा हे सर्व काही नष्ट झालं, त्याची मुलं 10 मुलं बाळं होती त्याची, ती त्यांना सगळ्यांना एक करून मारून टाकले. तर त्यावेळी तो खरोखरच दुःखी झालेला. त्याच्या सर्व वाट्या बंद झाल्या, काहीच त्याला कळेना. तर त्याने एवढंच म्हटलं परमेश्वराला, हे परमेश्वरा, माझ्या ह्या जे माझे घाव, जे माझी चामडी सोललेली आहे, त्या चर्मामधून, त्या चमकणाऱ्या चर्मामधून जे ते पाणी निघतं, जो घाव असतो, ताजा घाव, त्याच्यामधून जे पाणी आणि रक्त असं निघतं, त्याच्यामध्ये मी परमेश्वराचं चेहरा मला दिसत आहे, परमेश्वराचं मुख मी पाहत आहे, रूप मी पाहू शकत आहे. हालेलुया. तेवढ्या एका धीराने, तेच एक मनात ते ठेवून परमेश्वरावर विश्वासाने तो जगला. आणि शेवटी वेळ लागला, पण त्याच्या जीवनात आशीर्वाद पुन्हा आले. सर्व काही त्याला पुन्हा स्थापित परमेश्वराने केलं. परमेश्वराने त्याला, सैतानाने थोड्या वेळासाठी, ते तसं करतो आम्हाला सुद्धा, थोड्या वेळासाठी आम्हाला आजारी घालतो. तर आम्ही परमेश्वराला हाक मारणे सोडायची नाही. आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करायची आहे. आणि फक्त आमची ती परीक्षा होत असते प्रियजनांनो. आणि परमेश्वराचा धावा आम्ही केला पाहिजे. धावा करतो त्यावेळी परमेश्वर आमचं ऐकतो. आणि जेव्हा आम्ही आजारी असतो त्यावेळी तर परमेश्वर नक्कीच आमचं ऐकणार. हालेलुया. कारण परमेश्वराला नको आम्ही आजारी असलेले. आणि आजारपणात कितीतरी संतांचा अनुभव आहे की त्यांची प्रार्थना तो परमेश्वर ऐकायचा, त्यांच्याबरोबर परमेश्वर येऊन जवळ राहायचा. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वर आमच्या खूपच जवळ असतो जेव्हा आम्ही दुःख आणि त्रासात असतो त्यावेळी. हे समजून आम्ही घेतले पाहिजे. आम्ही परमेश्वराची लेकरे आहोत, परमेश्वराचीच प्रजा आणि लोक आहोत. तर एवढा विश्वास आणि एवढी दृढ धारणा परमेश्वरावर आम्हाला असलीच पाहिजे. हालेलुया. ह्यानंतर योबाच्या जीवनामध्ये 42व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की त्याचं सर्व काही त्याला पुनर्स्थापित होऊन त्याची मुलंबाळं जिवंत झाली. ढोरं, गाय, म्हशी जे काही होती ती सगळी परमेश्वराने त्याला परत दिली, 10 पटीने परत दिली. हालेलुया. हालेलुया. तर ते केवढं असेल. आणि त्याची धनदौलत जे काही होतं, जे काही सैतानाने जे काही नष्ट केलेलं आणि चोरून घेतलेलं. प्रियजनांनो, आम्हीसुद्धा असे दुर्बळ होतो कधी. आमच्याकडे असलेलं सुद्धा सैतान लुबाडतो, कारण तो लुटारू आहे. लुटतो आणि लुटून घेऊन जातो आमच्याकडून. आमचे काही पैसे असू दे किंवा दुसरं धनदौलत असू दे, काही आमचे बरे आम्ही असलेले त्याला पाहवत नाही. तर त्यावेळी आम्ही तो घेरा सोडू नये, परमेश्वराचा धावा सोडू नये. तर परमेश्वराला सतत हाक मारत राहायची आणि प्रार्थना करायची. आणि जे काही आमच्याने होतं तेवढं आम्ही केल्यास त्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर ओतून येतो. आणि तेच म्हटलेलं आहे की सैतान येतो तो चोरी करण्यासाठी, ते सर्व काही आमचं लुबाडण्यासाठी आणि नष्ट करण्यात. पण एक पण आहे तिथे. पण येशू या जगामध्ये आला तर ते सर्व काही आम्हाला पुनर्स्थापित करून द्या, भरपूर आशीर्वाद आम्हाला देण्यासाठी. आणि तो भरपूर आशीर्वाद परमेश्वर आमच्यावर ओतवतो. त्याला समजण्याची गरज आहे आणि आत्मिक दृष्टी आम्ही ते पाहण्याची गरज आहे. हालेलुया. आणि जे कोणी आमच्या विरुद्ध किंवा ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध उभे राहतात आणि ज्याने कोणी महाराष्ट्रात उगाचच ख्रिस्ती धर्माविरुद्ध बोलला, सर्वात पहिला जो एक नेता होता, जो कोणी असेल लहान किंवा मोठा, त्याने आपल्या स्वतःला काय समजलं ते माहीत नाही, पण त्याने बोलू नये आणि तसलं नाही बोललं पाहिजे होतं. पण आज त्याची अशी गती झाली की त्याच्या विरुद्ध लोक उठले आणि आता त्याचे पुतळे जाळत आहेत आणि काय करत आहेत, त्याला शिव्यागाळ्या मिळत आहेत.
प्रियजनांनो. तर आम्ही परमेश्वराला हाक मारून त्याची स्तुती केली पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये, विपरीत असो चांगली असो. आणि परमेश्वराला हाक मारल्याने तो आमचे ऐकतो, म्हणून आम्ही हालेलुया म्हणून परमेश्वराची स्तुती करूया.